इराण इस्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण होणारी लाल मिरचीची निर्यात ठप्प झालेली आहे। नागपूरच्या कळमना एपीएमसी मार्केटमधील मिरचीची निर्यात आता ठप्प झाली असलेली बघायला मिळते। मिरचीची निर्यात घटली त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। युद्धामुळे आखाती देशांमध्ये ही मिरची जी जात होती, जिची निर्यात होत होती, ती थांबली आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम नागपुरातील एपीएमसी मार्केटमधून होणाऱ्या मिरची निर्यातीवरही झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरातून दुबई, इराण, टर्की आणि इतर देशांमध्ये होणारी मिरची निर्यात जी आहे ती थांबलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। निर्यात थांबली तरी दरावर फारसा परिणाम झालेला नाही, कारण की देशांतर्गत बाजारातही लाल मिरचीला सध्या चांगला दर मिळतोय, परंतु काही व्यापाऱ्यांना मात्र, निर्यातदारांना मात्र याचा फटका बसतोय। माझ्यासोबत देशमुख जी आहेत, लाल मिरचीचे निर्यातदार। सर, तुम्ही कुठल्या कुठल्या देशात मिरची पाठवायची? आमचे जो माल आहे दुबई जाते, कुवेत, इराण, टर्की, मेक्सिको, मिडल ईस्टमध्ये इकडे जास्त माल जाते। यूएसएला पण जाते। आता जसं सीझनामध्ये प्रत्येक आता मुंबईवरून जास्त माल जातात, तर महिन्याचे कमीत कमी 100 कंटेनर तिकडे जायचे। यावेळेस नागपुरातून किती जात होते? नागपुरातून 20-25 कंटेनर जाते महिन्याचे लाल मिरची आता पूर्णपणे थांबली? आता पूर्ण थांबलेली आहे। आता काय रेट मिळतोय? आता मिरचीचे जो रेट सुरू आहे तेजा स्टेमलेसच्या 250-260 रुपये। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।